नमस्कार, विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पपई, हे पहा माझ्या हातामध्ये पपई उपलब्ध आहे। पपई हे फळ सहसा 12ही महिने उपलब्ध असतं। बऱ्याच जणांना पपई हे आवडीचं फळ आहे बऱ्याच जणांचं। पण आज या व्हिडिओमध्ये आपण पपईचे फायदे बऱ्याच जणांना माहित असतात, पण पपईच्या ज्या बिया असतात मित्रांनो, या पपईमध्ये ज्या बिया असतात मधल्या, त्या बियांचे अनेक औषधी गुणधर्म असतात किंवा बऱ्याचशा आजारांमध्ये किंवा बरेचसे आजार बरे करण्याची ताकद त्या बियांमध्ये असते। तर त्या बिया आपण जनरली फेकून देत असतो। ही चूक आपण का करत असतो, तर आपल्याला या पपईमध्ये ज्या बिया असतात त्यांचं महत्व किंवा त्यांचे फायदे आपल्याला माहित नसतात। बाजारामध्ये या बियांची पेस्ट बनवून विकली जाते, परंतु ती पेस्ट मिळण्याचं किंवा त्याचं जे चूर्ण आहे ते मिळण्याचं प्रमाण एकदम कमी असतं, कारण याचा प्रसार आणि प्रचार तसा झालेला नाही। पण आयुर्वेदामध्ये या पपईच्या बियांचे अनेक असे महत्वाचे फायदे सांगितलेले आहेत। ते फायदे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जेव्हा आपण बाजारामध्ये पपई घ्यायला जातो किंवा पपई घेऊन येतो, पपई फक्त खातो आणि त्याच्या बिया फेकून देतो। ही चूक तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करणार नाही असा मला विश्वास वाटतो, कारण पपईचं जे मूल्य आहे ते सोन्यापेक्षा कितीतरी पटांनी अधिक आहे। तर त्या पपईच्या बियांचे फायदे आपण पाहणार आहोत। त्या बियांचं सेवन कसं करायचं ही माहिती देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। या पपईच्या बिया कोणकोणत्या आजारामध्ये किंवा कशा प्रकारे आपल्याला अत्यंत फायदेशीर असतात हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करणं हे फ्री असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार। सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद। चला तर मित्रांनो, पाहूया आपण पपईच्या बियांचे फायदे। तर मित्रांनो, पपईच्या बियांचा पहिला सर्वात महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या पोटाचे जे विकार असतात, जसं अपचन, पोटात दुखणे, लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होणे, असे अनेक विकार म्हणजे पोटासंबंधी जे जे विकार असतील, जर तुम्ही पपईच्या बियांचं सेवन रेग्युलर केलं तर पोटाच्या ज्या समस्या असतात त्या सर्व समस्यांवर अगदी रामबाण उपाय आहे, तो म्हणजे पपईच्या या बियांचं चूर्णाचं सेवन। त्यानंतर दुसरा फायदा आहे या बियांचा मित्रांनो, तो म्हणजे प्रेग्नेन्सी थांबवण्यासाठी। बघा, बऱ्याच म्हणजे आपल्याला गर्भधारणा होऊ द्यायची नसेल किंवा आपल्याला म्हणजे इच्छा नसताना गर्भधारणा झाली असेल, तर मग बऱ्याचशा महिला या मेडिकल स्टोअर मधून जाऊन त्या गोळ्या घेतात आणि गर्भधारणा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात। पण मित्रांनो, होतं काय, त्याचे साइड इफेक्ट्स किंवा गर्भपेशीचा जो कॅन्सर असतो तो देखील होण्याची शक्यता असते। जर तुम्हाला गर्भधारणा थांबवायची असेल तर तुम्ही या बियांचं जर व्यवस्थित सेवन केलं तर याचा कुठलाही साइड इफेक्ट्स नाहीत आणि प्रेग्नेन्सी थांबवण्यावर 100% गुणकारी अशा या बिया आहेत। बऱ्याचदा याचा फायदा ज्या महिलांना माहित आहे त्या महिला करत असतात, पण बऱ्याच जणांना हा फायदा माहित नाही, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा। याचा तिसरा फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे जर आपल्याला आपली जी त्वचा आहे ती एकदम फ्रेश करायची, नॅचरली गोरी करायची असेल, बऱ्याचदा आपण बाजारात मिळणारे विविध फेस पॅक वापरत असतो, परंतु त्या फेस पॅकचा इफेक्ट फक्त त्याचा जो परिणाम आहे तो फक्त थोड्या काळापुरताच राहत असतो। पण जर तुम्ही पपईच्या बियांची पेस्ट तयार केली आणि ती जर चेहऱ्यावर लावली तर तुमचा चेहरा ताजेतवाना आणि फ्रेश दिसण्यास मदत होणार आहे। हा देखील महत्वाचा फायदा या पपईच्या बियांचा आहे। त्यानंतर पुढचा फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे
जर आपल्याला ताप आला असेल, मग तो कुठलाही ताप असो, मलेरियाचा असो, डेंग्यूचा असो किंवा मग व्हायरल इन्फेक्शनचा ताप असो, वातावरण बदलल्यामुळे जो ताप येतो, म्हणजे कसल्याही प्रकारचा ताप कमी करण्याची क्षमता या पपईच्या बियांमध्ये असते. कारण या पपईच्या बियांमध्ये तापाला कमी करण्यासाठी अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. म्हणून या पपईच्या बियांचं जर सेवन केलं तर कसल्याही प्रकारचा ताप कमी होण्यासाठी या बिया मदत करत असतात. तर हा देखील महत्वाचा फायदा आहे. या बियांचा पुढचा फायदा आहे मित्रांनो, तो म्हणजे आपलं लिव्हर, ज्याला आपण यकृत म्हणतो, त्याचं काम नीट होण्यासाठी या पपईच्या बिया खूप गुणकारी आहेत. विशेषतः जी लोक व्यसन करतात त्यांचं जे यकृत आहे, लिव्हर आहे, ते बऱ्याचदा खराब झालेलं असतं. ते खराब झालेलं लिव्हर पुन्हा निरोगी बनवण्यासाठी या बिया अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. ज्या लोकांचं लिव्हर खराब झालेलं आहे किंवा ज्या लोकांना आपलं लिव्हर 100% कार्यक्षम आणि निरोगी ठेवायचं आहे, त्यांनी या बियांची म्हणजे चूर्ण जे आहे ते कसं बनवायचं, कसं सेवन करायचं हे मी सांगणारच आहे. ते चूर्ण जर दररोज सकाळी एक आठवडाभर गरम पाण्यासोबत जर घेतलं तुम्ही सकाळी, तर तुमचं जे खराब झालेलं लिव्हर आहे ते लिव्हर शुद्ध होण्यास आणि त्याची कार्यक्षमता वाढण्यास देखील या बिया मदत करत असतात. म्हणून ज्यांचं जे लिव्हर खराब झालंय त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही. जर समजा लहान मुलांच्या पोटामध्ये जंत झाले तर आपण जंतनाशक गोळ्या वगैरे घेत असतो. पण जर या बियांचं चूर्ण गरम पाण्यात एक पाव चम्मच, ज्याला म्हणतो आपण, लहान मुलं असेल तर त्याचं प्रमाण कमीच ठेवा, ते जर तुम्ही 7 ते 8 दिवस त्या बाळाला प्यायला जर दिलं तर त्याच्या पोटातील जे जंत आहेत ते बाहेर निघण्यास आणि नष्ट होण्यास देखील या बिया मदत करत असतात. त्यानंतर मित्रांनो, ज्या लोकांना हाय बीपी आहे, हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी जर या बियांचं नियमित सेवन केलं तर या बिया त्यांच्या रक्तामध्ये असणारं बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण, जे आपल्या शरीरासाठी, आपल्या धमन्या ज्या असतात त्या ब्लॉक करण्यासाठी कारणीभूत ठरतं, ते बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचं किंवा नष्ट करण्याचं काम हे बियांचं चूर्ण करत असतं. म्हणून ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी या बियांचं चूर्ण नियमित सेवन केलं तर त्यांचा हाय बीपी देखील कमी होऊ शकतो. असं हे अत्यंत महत्वाची भूमिका या बिया हाय बीपी पेशंटला उपयोगी ठरू शकतात. त्यानंतर मित्रांनो, याचा पुढचा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे या बियांमध्ये कॅन्सरच्या ज्या पेशी असतात, म्हणजे अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल्स जी होत असते कॅन्सरमध्ये, त्या कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याची क्षमता या बियांमध्ये असते. म्हणजे ज्यांना कॅन्सर झालाय त्यांनी तर यांचं नियमित सेवन करावंच, पण ज्यांना कॅन्सर म्हणजे होऊच द्यायचं नाहीये, प्रिकॉशन म्हणून आपण या बिया ज्या आहेत त्या नियमित सेवन केल्या पाहिजेत. कारण त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कॅन्सरशी लढण्याची क्षमता अधिकच मजबूत होत असते. हा देखील महत्वाचा फायदा आहे मित्रांनो. असे अनेक फायदे या बियांचे आहेत. त्यातले काही मोजकेच फायदे मी तुमच्यासाठी आज सांगितले. तर मित्रांनो, या बियांचं सेवन कसं करायचं? जेव्हा तुम्ही बाजारातून पपई आणणार, त्या पपई कापल्यानंतर त्या ज्या बिया आहेत त्या बिया एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये व्यवस्थित सुरक्षित काढून घ्या. त्यानंतर त्या बिया 2 ते 3 दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घ्या. वाळल्यानंतर त्या बियांचं एक चूर्ण तयार करा. कुटून बारीक चूर्ण एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि दररोज पाण्यासोबत आपल्याला या बियांचं जे चूर्ण आहे त्याचं सेवन आपल्याला करायचं आहे. जर तुम्हाला याची टेस्ट आवडली नाही तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं मध जे आहे ते मध मिक्स करू शकता.
आणि मग त्याचं सेवन करू शकता। या बियांचा कुठलाही साइड इफेक्ट्स नाही आहेत, उपाय एकदम फ्री आहेत आणि अत्यंत प्रभावी आहेत। व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली नक्की कमेंट मध्ये लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।